नमस्कार महाराष्ट्र, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्र हो, आपण बघत आहात प्रवीण यादव व्लॉग्स। तर बंधूंनो, नवीन सन्मान धन योजना सुरू, यांना मिळणार 10,000 रुपये। तर कोणती योजना आहे ही आणि कुणाला 10,000 रुपये मिळणार आहेत याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। बंधूंनो, सन्मान धन योजना महाराष्ट्र सन्मान धन योजना अंतर्गत कामगारांना प्रत्येक वर्षी 10,000 रुपये दिले जाणार आहेत। तर यासाठी कोणते कामगार पात्र आहेत, कोण लाभ घेऊ शकतात, या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय निर्गमित केला असून या GR मधून आपण जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत घरेलू कामगारांना मंडळाच्या निधीतून सन्मान धन योजना अंतर्गत द्यावयाच्या आर्थिक सहाय्याबाबत योजना शासनाने आज मान्यता दिलेली। बंधूंनो, महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाकडे नोंदणीकरिता महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण अधिनियम 2008च्या कलम 11 मध्ये वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या परंतु 60 वर्षे पूर्ण केली नसतील अशी घरेलू कामगारांची वयोमर्यादा विहित केली आहे। तरी सद्यस्थितीत शासन निर्णय उद्योग ऊर्जा व कामगार विभाग दिनांक 8 ऑगस्ट 2014 5/1/23 व 25/3/23 अन्वये राबवण्यात आलेल्या सन्मान धन योजनेच्या धर्तीवर घरेलू कामगारांच्या सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी सुधारित स्वरूपात सन्मान धन योजना 2022 राबवण्यासाठी प्रतिवर्षी 31 डिसेंबर रोजी वयाची 55 वर्ष पूर्ण केलेल्या महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळातील जीवित नोंदणी पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना अंतर्गत लाभ देण्याची बाब शासनाच्या विचारात। यामध्ये महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण महामंडळातर्फे प्रतिवर्षी 31 डिसेंबर 2024 वयाची 25 वर्षे पूर्ण केलेल्या जीवित नोंदणी असलेल्या पात्र घरेलू कामगारांना सन्मान धन योजना महाराष्ट्र घरेलू कामगार कल्याण मंडळाच्या निधीतून सन्मान योजना अंतर्गत 10,000 एवढी रक्कम खालील अटीच्या अधीन राहून थेट त्यांच्या बँक खात्यात DBT द्वारे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला